हॅलो फ्रेंड्स, मी नेहा माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी गणपती स्पेशल एक रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे उकडीचे मोदक। हे उकडीचे मोदक तुम्ही घरी जरूर ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईकचं बटन क्लिक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर आता आपण उकडीच्या मोदकांच्या साहित्य आणि कृतीकडे वळूया। उकडीच्या मोदकांसाठी मी इथे 1 वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे, अर्धा वाटी मी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे। म्हणजे जेवढं मी खोबरं घेतलेलं आहे त्याच्या अर्धा मी गूळ घेतलेला आहे, तूप घेतलेलं आहे, काजू आणि बदाम थोडे किसून घेतलेले आहेत, वेलची पूड घेतलेली आहे, थोडं मीठ घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे। उकड काढण्यासाठी आणि सारण बनवण्यासाठी मी इथे कढाई ठेवलेली आहे आणि मोदकांना वाफवण्यासाठी मी इथे स्टीमर ठेवलेला आहे। सर्वात पहिल्यांदा आपण तांदूळाची उकड काढून घेणार आहोत। त्यासाठी या कढाईमध्ये मी तुम्ही मोजून घ्यायचं आहे की आता 1 बाउल जर आपण ते पीठ घेतलेलं असेल तर तेवढंच मापाचं बाउल आपल्याला पाणी टाकायचं आहे। या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, एकदम थोडंसं टाकायचं आहे चवीपुरतं। नंतर साधारण अर्धा 1 चमचा आपण त्याच्यामध्ये तूप टाकून घेणार आहोत। तुम्हाला हवं तर तुम्ही तेलही टाकू शकता, मी इथे तूप वापरलेलं आहे। आणि आता ह्या पाण्याला मोठ्या गॅसवर आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। तुम्ही बघताय आता पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे। तर आता आपण गॅस कमी करून देणार आहोत आणि त्याच्यात जे तांदूळाचं पीठ आपण घेतलेलं आहे ते याच्यात पूर्ण 1 वाटी टाकून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला त्याला एकदम व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। सगळं पूर्ण ते एकत्र करून घ्यायचं आहे, त्याच्यात एकही गिठुळी होऊ द्यायची नाहीये, म्हणून आपल्याला लगेच त्याला फटाफट हलवायचं आहे। बारीकच गॅस राहू द्यायचा आहे। आणि आता हे व्यवस्थित हलवून झालेलं आहे, तर बारीक गॅसवर साधारण 5 ते 10 मिनिटं आपल्याला त्याला झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आहे। आता हे व्यवस्थित उकड अशी आपली तयार झालेली आहे। तुम्ही बघताय आता की एकदम छानपैकी असं हे झालेलं आहे। तर आता आपण याला एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि याला थंड करत ठेवणार आहोत। जोपर्यंत ही आपली उकड थंड होते तोपर्यंत आपण आपल्या मिश्रणाची तयारी करून घ्यायची आहे। त्यासाठी एक कढाई मी गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये साधारण 1.5 चमचा तूप टाकायचं आहे। पुन्हा एकदा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही तेलही वापरू शकता। ते तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर 1 वाटी जो किसलेलं मी ओलं खोबरं घेतलं होतं ते आपण याच्यात टाकणार आहोत आणि मीडियम गॅसवरती आपण याला कंटिन्यूअस हलवणार आहोत। जास्ती वेळ आपल्याला याला भाजायचं नाहीये। थोडासा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला याला भाजायचं आहे। साधारण आपल्याला अर्धा 1 मिनिट त्याला मीडियम गॅसवर भाजत राहायचं आहे कंटिन्यूअस आता तुम्ही बघताय की त्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे। तर आपण त्याच्यात जो गूळ घेतलेला होता अर्धी वाटी चिरलेला बारीक तो टाकणार आहोत। जसं मी पहिले सांगितलं की मी 1 वाटी खोबरं घेतलेलं होतं तर त्याला अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। आता हा व्यवस्थित आपल्याला एकत्र करून तो गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत आपल्याला ह्या मिश्रणाला शिजवायचं आहे। हे सगळं आपण मीडियम गॅसवरच करणार आहोत, त्याला कंटिन्यूअस आपल्याला हलवत राहायचं आहे। तुम्ही बघताय आता की हळूहळू गूळ जो आहे तो वितळत चालला आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये साधारण 1.5 चमचा छोटे 1.5 चमचा वेलची पूड टाकणार आहोत आणि काजू बदाम जे आपण किसून घेतलेले होते ते टाकणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आणि आता परत हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघताय की ते थोडंसं पातळ आहे, अजून थोडा वेळ आपल्याला त्याला शिजू। आता अशा पद्धतीने हे आपलं मिश्रण सगळं कोरडं झालेलं आहे। तर आता आपण गॅस बंद करून
त्याला एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत, ज्या अर्थाने ते थंड होण्यासाठी आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. पूर्णपणे ते कोरडं होईपर्यंत आपल्याला परतवायचं आहे. तुम्ही बघताय की हे एकदम व्यवस्थित कोरडं झालेलं आहे. तर आता या मिश्रणाला आपण थंड करून घेणार आहोत. आता आपली तांदूळाच्या पिठाची उकड पण एकदम व्यवस्थित थंड झालेली आहे. तर थोडंसं आपण हाताला तूप लावून त्या गोळ्याला एकदम व्यवस्थित पद्धतीने मळून घेणार आहोत. तुम्ही जेवढं जास्ती त्याला मळून घ्याल व्यवस्थित, तेवढं आपले मोदक जास्ती छान येतील. जर तुम्ही मळून नाही घेतलं व्यवस्थित तर त्या मोदकाला असे तडे जाऊ शकतात. आता आपण मोदक ज्या डिशवर ठेवणार आहोत बनवून, त्याच्यावर थोडंसं आपण तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते त्या डिशला चिटकणार नाही. आता जो गोळा आपण व्यवस्थित मळून घेतलेला होता, त्याच्यातनंच आपल्या आवडीनुसार, म्हणजे केवढा मोठा मोदक किंवा छोटा पाहिजे असेल तेवढा घेऊन एक अशी लाटी घेऊन घ्यायची आहे गोळा, आणि त्याला जितकं आपल्याला अंगठ्यांनी पातळ करता येईल तितकं हलक्या हातांनी आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे. खूप एकदम पातळ करायचं नाही किंवा जाडसर पण नाही ठेवायचं आहे खूप. अशा पद्धतीने आपली ही छोटीशी पोळी तयार झालेली आहे. तर आपण थोडंसं आपल्या हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि सगळे कॉर्नर्स असे बाहेर काढून आपल्याला त्याला थोडंसं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण बाहेर त्याचे कॉर्नर्स काढून दाबून घेणार आहोत. तुम्ही बघताय अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. तर आता आपण थोडंसं त्याच्यात सारण भरणार आहोत. खूप सारं नाही भरायचं आहे. थोडंसं त्याच्यात सारण भरायचं आहे असं, आणि ते हलक्या हाताने आपल्याला सारण दाबायचं आहे. आणि आता पूर्ण सगळे जे कॉर्नर्स आहे, ज्या कळ्या आपण बनवलेल्या होत्या अशा पाकळ्या, त्या सगळ्या आपण एकत्र जोडून देणार आहोत. आणि हळूच आपण त्याला जुळवणार आहोत. आणि वरती असं करून थोडंसं छोटं टोक बनवून आपण त्याला दाबून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपला मोदक तयार झालेला आहे. तर आपण दुसराही असाच पद्धतीने मोदक बनवून घेणार आहोत. आपल्याला ही पोळी एकदम जाड पण नाही ठेवायची आणि एकदम पातळ पण नाही, मीडियम साईजचीच ठेवायची आहे. पातळ जर ठेवली तर त्याच्यातनं सारण बाहेर येऊन जाईल, आणि जाड जर ठेवली तर ते फक्त आपल्याला पीठच लागेल. म्हणून आपण मीडियम साईजची ठेवायची आहे. अशा पद्धतीने आणि आपण सगळे मोदक आता बनवून घ्यायचे आहे. आता हे मोदक आपले तयार झालेले आहेत. तर आता आपण याला उकडण्याची तयारी करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण ज्याच्यावर मोदक ठेवणार आहोत त्याच्यावर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही तेलही लावू शकता, आणि एक एक करून ते मोदक आपण त्याच्यावर ठेवून देणार आहोत. तूप आणि तेल याकरता की ते चिटकणार नाही म्हणून लावायचं आहे आपल्याला. आणि आता ते स्टीमरमध्ये साधारण मीडियम गॅसवर 10 ते 15 मिनटं आपल्याला स्टीम करायचे आहे. आता 15 मिनटं नंतर आपण झाकण काढून बघायचं आहे की ते मोदक जे कोटिंग आहे त्याचं व्यवस्थित शिजलं आहे की नाही. जर आपल्या हाताला चिटकले नाही तर ते एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत. आणि आता आपण त्याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. हळूच हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे. आणि तुम्ही या मोदकांना गरम गरम नुसतं असंही सर्व करू शकता, किंवा वरतून थोडंसं आपलं गावरानी तूप टाकून जर खाल्लं तर एकदमच छान लागते. आणि आता आपले हे उकडीचे मोदक असे छान सुंदर तयार झालेले आहेत.